नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शासनानं ई पीक पाहणी 2026 बाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही ई पीक पाहणी आता स्वतः शेतकऱ्यांना करता येणार नाही याबाबतची माहिती आपण याआधी देखील व्हिडिओच्या माध्यमातून घेतली होती. परंतु ही ई पीक पाहणी नेमकी कशी होणार, यामध्ये काय नियमावली असणार, कशा पद्धतीने असणार, शुल्क किती येणार किंवा सहायकांना किती टार्गेट असणार, कोण करणार, कशा पद्धतीने करणार, याची संपूर्ण सविस्तर ए टू झेड माहिती ही शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनानं प्रसिद्ध केली आहे. याची नियमावली देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानुसार ई पीक पाहणी नेमकी कशी होणार, हा जो काय प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की या ठिकाणी जो काय शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने शासन निर्णय निर्गमित केला ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS MH अंमलबजावणी कार्यपद्धती सुधारणा आखणीबाबत जी सुधारणा करायची आहे, ती सुधारणा या ठिकाणी तुम्हाला या सुधारणेबाबतचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल किंवा पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून देखील तुम्ही हा शासन निर्णय स्वतः देखील समजून घेऊ शकता. आता यामध्ये जे काय प्रमुख मुद्दे आहेत ते प्रमुख मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहायकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे जी काय ही पीक पाहणी प्रक्रिया आहे ही पूर्ण सहायकांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या अनेक शेत जमिनी असतात. त्या शेत जमिनीचे शेतकरी विविध पिकाची लागवड करत असतो. शेतकऱ्यांना त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेत जमिनीस ओनर्स प्लॉट असे म्हटलं जाईल. म्हणजे जे काय पीक नोंद केली जाईल, प्रत्येक शेतकऱ्याचं जे शेत आहे त्या शेताला या ठिकाणी काय ओनर्स प्लॉट असं म्हणून नाव या ठिकाणी देण्याचं शासनानं घोषित केले. त्यानुसार हंगामाची जी माहिती आहे, हंगाम पिकाची माहिती निर्मित करावायची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणे करावायची आहे. आणि 100% ही पीक पाहणी ही सहायकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असेल. तसेच 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे, अशी देखील या ठिकाणी सूचना दिलेली आहे. म्हणजे काय ई पीक पाहणी करायची आहे त्या ई पीक पाहणीचं 20 मीटर अंतर जे असेल म्हणजे त्या गटामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन करणं गरजेचं, म्हणजे बांधावून देखील तुम्हाला करता येणार नाही, हे देखील लक्षात असू द्या. त्यानुसार 1000 ते 1500 ओनर्स प्लॉट साठी पुढील पैकी नमूद केलं जसे की कोतवाल, ग्राम रोजगार सेवक अशाच्या माध्यमातून यांची नेमणूक केली जाणार आहे. कशासाठी? तर सहाय्यक म्हणून. त्यानंतर जास्तीत जास्त 1500 ओनर्स प्लॉट करिता एक सहाय्यकची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक गावातील एका स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जर अनेक शेतकरी असतील म्हणजे 1500 पेक्षा जास्त ओनर प्लॉट असतील तर त्या ठिकाणी 2 सहाय्यक देखील या ठिकाणी नेमवले जाणार आहेत. जर कमी असतील तर जर कमी ओनर्स प्लॉट असतील एखाद्या गावामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाणार आहे की 2 गावामध्ये एक सहाय्यक अशा पद्धतीने केलं जाणार. परंतु या दोन्ही गावांची टोटल मिळून देखील 1500च्या आत असणंच आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा होता की बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय होता की या ठिकाणी पैसे किती लागणार किंवा मानधन किती असणार. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट न्याय हंगाम न्याय प्रति ओनर्स प्लॉट 10 रुपये हे एक पिकासाठी आणि निर्बीळ पिकासाठी म्हणजे मिश्र पिकासाठी जे आहे ते 12 रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. कुणाला? सहायकांना, शासनाकडून दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणताही 1 रुपयाही ही पीक पाहणी खर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही. हा जो काय शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची पूर्ण PDF ची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय पूर्ण समजून घेऊ शकता, वाचून घेऊ शकता आणि कशा पद्धतीने ई पीक पाहणी होणार आहे हे देखील तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ई पीक पाहणीची जी पद्धत आहे ती पद्धत बदललेली आहे. तुम्ही स्वतः ई पीक पाहणी करू शकत नाही. हा शासन निर्णयाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात देखील आला असेल की ई पीक पाहणीमध्ये नवीन प्रकारे नवीन बदलानुसार ही ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि ही पूर्णतः सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये त्रुटी आली, चूक झाली, कशा पद्धतीने ही चूक दुरुस्त होणार, काय होणार याची देखील नियमावली या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. तुम्ही ती देखील स्वतः वाचून घेऊ शकता आणि समजून घेऊ शकता की उद्या जर तुमची ई पीक पाहणी चुकली तर त्याला काय पर्याय असणार आहे आणि यामधून कशा पद्धतीने तुमची जी ई पीक पाहणी आहे ती साध्य केली जाणार आहे. यामध्ये प्रमुख एक गोष्ट, शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणताही 1 रुपया शुल्क देण्याची आवश्यकता नाही किंवा शेतकऱ्यांना स्वतः या ठिकाणी कोणताही चार्ज देण्याची गरज नाही. ही पीक पाहणी ही पूर्णतः सहाय्यकाच्या माध्यमातून मोफत केली जाणार आहे. मोफत केली जाणार म्हणजे शासनाकडून त्यांना एक पिकासाठी 10 रुपये आणि मिश्र पिकं जर असतील तर एका शेतकऱ्याच्या मिश्र पिकासाठी 12 रुपये प्रति प्लॉट याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सहाय्यकांना मानधन दिलं जाणार आहे ई पीक पाहणीचं. आणि एका सहायकाला किती टार्गेट असणार आहे तर 1500 ओनर्स प्लॉट म्हणजे 1500 प्लॉट शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी ई पीक पाहणी करण्याचा टार्गेट या ठिकाणी एका सहायकांना देण्यात आलेलं आहे. 1500 नुसार त्यापेक्षा जर जास्त तुमच्या गावातील
शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2 सहाय्यकांची नेमणूक त्या गावामध्ये महसूल म्हणजे तलाठी यांच्या अंतर्गत केली जाईल आणि त्यानंतर त्या 2 सहाय्यकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही पीक पाहण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आता ही पीक पाहणी कशी होणार याबाबत याआधी देखील आपण माहिती घेतली होती. परत आता शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील ही पीक पाहणी बाबतची सविस्तर माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवर पहिले झालेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.